हरे हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे राम कृष्ण हरे मार्ग दावनी गेले आधी मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत पुरी दयानिधी संत पुरी
दयानिधी संत पुढे दयानिधी संत पुढे येणगी पैसे साधू दाता येणगी पैसे साधू दाता काही मोडोनिया नानावते मोडोनिया नानावते दिले सिद्धांत कवृत्ती दिले सिद्धांत कवृत्ती येणगी पैसे चालू जाता येणगी पैसे चालू जाता नपडे गुंता कोठे काही नपडे गुंता कोठे काही निळामणे आळते संत निळामणे आळते संत कृपावंत सुखा जिंतो कृपावंत सुख जिंतो येणगी पंथे चालू जाता येणगी पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही नपडे गुंता कोठे काही मार्ग दाबोनी गेले 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 दयानिधी संकटे दयानिधी संकटे ते चालू जाता देणीची पंथे चालू जाता दयानिधी संकटे दयानिधी संकटे देणीची पंथे चालू जाता देणीची मार्ग दाबोनी गेले मार्ग दाबोनी गेले दयानिधी निधी संकट पम भय
नकडे गुंता कोठे काय न पडे गुंता न पडे गुंता पडे गुंता कोठे काय कोठे काही बड़े
अरे मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतती, ते म्हणा किंवा पुढे म्हणा, असा दोन अर्थी आपला आलेला आहे, काही हरकत नाही. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडोनिया नानामते मोडोनिया नानामते, दिले सिद्धांत सवरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरी काय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्त आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजणी देवाचे, या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजणी देवाची. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नं श्रीपादनाथं गुराजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठं. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा.
प्राप्त, प्रसंग प्राप्त, समय प्राप्त घटिका मायबापांना देवाजीच्या पूर्ण कृपेनं, साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा झाला सुरू. आजचा 6वा दिवस. बोलता 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 दिवस मावळला आणि बुवा तुमच्या पुढे उभा आहे. विठाला विठाला विठाला. ही 6व्या दिवसाची सेवा आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी हरिभक्त पारायण कैलास दामू वाघ या महात्म्याच्या माध्यमातून मला आली. आमच्या थोरात बाबांच्या माध्यमातून ही सेवा त्यांच्या थ्रू अशी आली. आपल्या परिसराचं वैभव हरिभक्त पारायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती खानदेश रत्न तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्त पारायण राजाराम महाराज टाकळीकर, गुरुवर्य हरिभक्त पारायण साहेबराव महाराज भिंगारेकर यांच्या कृपाशीर्वादानं चालणारा हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण आपण करतो आहोत. आपल्याच गावातील धर्मार्थ अनुरागी हरिभक्त पारायण कचरू पाटील थोरात असतील, हरिभक्त पारायण सुदाम महाराज वाघ असतील, हरिभक्त पारायण भास्कर महाराज वाघ असतील आणि ज्यांच्यामुळं ही सगळी वातावरण देवता निर्माण होते अशी आपले विशारद महात्मे बरं का. हे सगळे हो, या सर्वांच्या तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं. हरिभक्त पारायण गान सम्राट आमचे सागर महाराज निकम असतील, हरिभक्त पारायण अंकुश महाराज सदगीर असतील आणि मृदंगाचार्य म्हणून आमचे हरिभक्त पारायण मृदंग सम्राट कुंडलिक महाराज वाघमोडे. दुसऱ्यांदा 2-4 वेळेस झालं बाबा आपलं. आमचे विनेकरी बाबा असतील, आपल्या पंचकृषीतील सर्व गुणीजन, भजनी मंडळ असेल, माझ्यासोबत जे अविरतपणे असणारे गान सम्राट हरिभक्त पारायण साईनाथ महाराज सिजूळ असतील, भाऊराव बाबा असतील, आमचे बंधू पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मायबाप तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले. जास्त आपल्या काढीत नाही, मला जास्त वेळ बोलायला लागतो. आपल्या पंचकृषीतील सर्व गुणीजन गायनाचार्यांना नतमस्तक करून सेवेला सुरुवात करतो. तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. 32 वर्ष झाले साधू संतांचा परमार्थ टिकून ठेवण्याकरता 32 वर्ष झाली. आणि या 32 वर्षापैकी 32व्या वर्षातला 6व्या दिवसाचा बा आणि तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय मी बोलाल, पण आजचा विषय अति श्रेष्ठ आहे. आजचा दिवस जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाला ज्या दिवशी लागले तो दिवस आजचा आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायाला सगळ्या साधू संतांना मला सांगायचं आहे, आम्ही ज्या मार्गाने थकलो त्या मार्गाने या, अन्य मार्गाने जर गेले 10वे 13वे करावे लागतील. बघा, मार्ग दावणी गेले आधी भूतकाळ सांगताय. कीर्तन जरा बारीक ऐकायचं, कीर्तन एकट्यानं ऐकायचं. लांड्या लबाड्या जवळ जर असले तर कीर्तन कळत नाही, कीर्तन भेजात उतरत नाही. आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका जरी कमी असला तर टकुऱ्यात कीर्तन उतरत नाही. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात, मार्ग दावणी गेले आधी भूतकाळात गेले, ढकले ते त्यांना दाखवून दिलं का यानंतर सुद्धा कोट्यावधी येणार आहे मागून. त्याच्या करता निदान रस्ता नीट पाहिजे. त्यांना खाऊन नाही टाकला, रस्ता नीट करून दिला, दाखवलाय त्यांना. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते किंवा पुढे माग दाखवला, आताही तोच गरजेचा आहे. आणि इथून पुढे माग जे येते ना त्याच्यासाठी सुद्धा तो गरजेचा आहे. पुढे सुद्धा तो गरजेचा आहे. तेनेची पण ते चालू जातात, त्या मार्गाने जा. कोणत्या मार्गाने जा? मनाच्या मार्गाने धडकू नका, नको तिकडं जाऊ नका. संताला सांगायचंय पोट तिडकीना. तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोठे काही
तुला जर उद्धार करून घ्यायचा असेल, तुला जर जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल मायबाप, तर तुला येण्याची पंथे जावा लागेल. कारण त्या रस्त्यानं कोणीतरी धकलं पाहिजे ना. ज्या रस्त्याला कोणीच धकेल नाही ते घाटात मारायचं नाही घरी. ज्याला अनुभव आहे त्या मार्गाचा, त्या मार्गाने धका. या मार्गाने हजारो ऋषीमुनी साधू संत नवे नवे भगवंत सुद्धा याच मार्गाने गेला. मोडोनिया नानामध्ये लय होते तवा बिटक घे डोके लावायला. मला येत मला येत काय गाजर येत तुला. तवा बी असे डोके लावणार लय होते मेंटल. म्हणून त्यांनी सांगितलं मोडोनिया नानामध्ये दिले सिद्धांत सौरसू. वेदांताचा सिद्धांत शास्त्राचा पुरावा असावा. परमार्थ करतो ना परमार्थ करतो ना, परमार्थाला शास्त्राचा पुरावा असावा. बुवाच्या टकुऱ्यातला परमार्थ नसावा. जगामध्ये बुवाच्या टकुऱ्याचे परमार्थ चालले, संतांचे परमार्थ मोडून टाकले. त्याला शास्त्राचा पुरावा असला पाहिजे, त्याला सिद्धांत असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. अरे आम्ही ज्या मार्गाने गेलो ना त्याला ऋषी मुनींचे साधू संतांचे नवे नवे भगवंताचे पुरावे आहेत. निळा म्हणे आयशे संत कैसे मेकअप मध्ये नट्यपट्ट्यात. निळा म्हणे आयशे संत कृपावंत सुख सिंधू. आशे संत असावा. तुमचं शेतीकान माझ्या नावावर करा. कसं आहे बरोबर ना. तुमची इस्टेटी का आमच्या नावावर करा. असे संत होते काय नाही. कृपा सिंधू असतात ते, सुख सिंधू असतात ते. जगावर कृपा केली रे केली. नराचा नारायण दगडाचा देव जीवाचा शिव होतो त्याला संत म्हणतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणाच्या नादी लागा. ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिमंत देवाचा अनुभव आलेला आहे, तो ज्या शास्त्राच्या मार्गाने गेलेला आहे त्याच्या नादी लागा. तेनेची पंथे चालू जातात. न पडे गुंता कोठे काही. तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. साधू संतांच्या मार्गाने जा. विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व सुज्ञ माणसं आहात, ज्ञानी माणसं आहात, जाणकार माणसं आहात. आमच्या सारख्याला काय लागत इवळायला. जरा बारीक विचार करा. आज आहे जगद्गुरु तुकोबारायाचा अनुग्रहाचा दिवस, माघ शुद्ध दशमी. जगद्गुरु तुकोबारायाला परमार्थ गंज केला. संसार करता करता कटाळा आला तुकोबारायाला. कुठेतरी उपरती निर्माण झाली. अरे जन्माला यायचं, 2-4 कॅलेंडर काढायचे, त्याचे लग्न करायचे, तसाच ना दडाला धकायचं. याला जन्म म्हणत नाही, याला माणसाचा जन्म म्हणत. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे गधाड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म लाख मोलाचा आहे. आणि मिळालेल्या माणसाच्या जन्माचं सार्थक करता येतं जीवाला. हो कुणालाही करता येतं. अपिचे सुदुराचारो भजते मामानन्य भाग. आणि जर लई परमार्थ चाललाय कलियुगामध्ये बाबा, लई परमार्थ चाललाय. उतू आला परमार्थ उतू. हो शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 35 लाख. हे त्याच्या बोकांडी तर ते त्याच्या बोकांडी. पण कहा गए तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं. अब्बा गुड़ थैले में मक्खियास नफे में फड़ 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 फड़. का करायचा परमार्थ, कशा करता करायचा परमार्थ, माणसाच्या डोक्यात नाही उतरत ते. कशासाठी करायचं एवढे. आता हे तुम्ही गावकरी नियोजन मंडळ कर, हे जे आयोजक मंडळ आहे हे ट्रकाला तुम्हाला खाऊ घालून राहिले. काय आला पावशेर खायचं, नाक पाव हागून यायचं काय. परमार्थ कशासाठी, खायासाठीच आहे का. परमार्थ खायचं तुमच्या घरी भेटत नाही का. मोदीचं राशन फुकट येत नाही का तुम्हाला. मग कशा करता परमार्थ करायचा. बोरला पाणी लागावं एवढ्या करता, बायको भेटावं एवढ्या करता, पोरं हो एवढ्या करता. हे मेंटल खोपडीच्या लोकांचे विचार आहे. महादेवाला पाणी घातलं का रोग जात्या. अय पागल, पाणी घातल्याला रोग जात नाही, बोखंडी बसाच्या रोग.
तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. ऐ मांजर मारली सांगत नाही, काशी गेली सांगत हो. बघा तुकोबरायला उपरती निर्माण झाली. तुकोबरायला वाटलं अरे मी सुद्धा सामान्य माणसासारखा जन्माला आलो, मी लय देव देव करतो. हो तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो ना तो सुद्धा तुकोबरायना केला. आळंदी पंढरीची वारी तुकोबरायना केली, तुळशीला पाणी तुकोबरायांनी घातलं, ज्ञानेश्वऱ्या पोथ्या वाचल्या तुकोबरायांना, पण उपासतापा सुद्धा व्रत वैकल्य सुद्धा तुकोबरायांना केले. पण हे सगळं करून शीन आला. तुकोबरायाच्या मनाचं समाधान होईना, म्हणून तुकोबरायाच्या मनामध्ये विचार आला अरे सगळं जग जी भक्ती करतोय तीच आपण करतोय, ह्याच्यात फरक काय? सारं जग पंढरीला चाललं, मी बी चाललो, जात अलीकडं थकत, कळत दर्शन घेत मागच येत. कायला 15 दिवस टंगडे मोडे मनाच्या परमार्थ लय काढी लोक बघला तू. नाही ना कळसाचं दर्शन घेतलं का पुण्य मिळतं, बापान ठेवलं का? बघा जीवाचा शिव व्हावा असं वाटत असेल, माणसाचा जन्म सार्थकी लागावा असं वाटत असेल, आणि पुन्हा जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर संतांचा परमार्थ जीवनात यावा लागत. बघा संतांनी केलेल्या परमार्थाच्या पावत्या आहे त्यांच्याजवळ, रिझल्ट आहे त्यांच्याजवळ. आम्ही दिवसात 3-3 कीर्तन करू राहिलो आम्ही. हो आमच्या कीर्तन करता करता पुंडलिक महाराज मागं पुढे उशा पाहायला अगरबत्ती लावायची पळी आली आम्हाला. आता तरी आमच्या टकुऱ्यात देव नाही, अजिबात देव नाही. नाही नाही मला एक कीर्तनकार होतं बरं का, मी सहज युट्यूब उचकलोय, त्याचं कीर्तन लागलंय, म्हणलं चला ऐकून चुकू, आपण लोकांना आटली ढोस पाजतो, आपण बी कोणाच तरी ऐकलं पाहिजे. बाबा त्यांनी 48 नर्मदा परिक्रमा केलेली आहे. किती? 48 केलेली आहे. आता शेवटची, आणि ते आता म्हणतोय त्या कीर्तनात बरं का, मला पांडुरंगाचं दर्शन व्हायला पाहिजे एकदा. तो येईना ना असं उभं राहीन का थोड्या पुढं, ऐ असं येऊन उभं राहीन का तेव्हा? आता देव कळायला पाहिजे का नको? ओळखून तुमच्याकडे राम राम करते का बिगर ओळखीचा करते? आपल्या मानव कुंज मध्ये काय भानगडे थोरात बाबा? आता माझ्यासारखं मेंटल आलं इथं उभं राहिलं, गाडी लावली, राम 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 पाहुणं, राम राम पाहुणं, राम राम काका, राम राम मामा, राम राम तात्या. लोक काय म्हणतील गावातले, महाराज याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला पुण्याला जाऊ द्या. बरोबर आहे ना? ओळख आहे का? ओळख आहे? ओळख नाही, राम राम चाललाय तसा देव ओळखीचा आहे का आमचा? नाही. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मला प्रश्न पडला, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कोणा ठवासे लागत असे पाया येतो लुटांगणी, माता तरी त्याची लावा कोणी. मग तुकोबरायला देव माहित नव्हता का? आणि तुकोबराय इथं का प्रश्न विचारताय? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. आमच्या सारखे होते उडेल बल्प तिडलई, नट्ट्या पट्ट्यात पार चिकणे चोपडी. त्याने सांगितलं तुका तुला दिसत नाही का रे विठ्ठलावर उभा असलेला देव, तुला कळत नाही काय? तो देव एका देवाची मूर्ती, तुमच्या मंदिरात देव एका देवाची मूर्ती आहे. तुम्ही काहून गत झाली? तुम्हाला देव सांगू राहिलो बरं का, ज्या मार्गाने संत गेले तो मार्ग सांगू राहिलो. हा जरा बारीक विचार करा. तुम्ही माझ्यावर पाणी घेऊन जाते का नाही भाऊ? हा असंच मोकळा राहू दे दर्शक. तुम्ही माझ्यावर पाणी घेऊन जाते का नाही? जाते का नाही? त्याच्यावर पितळाचं तांब्याचं दगडाचं काहीतरी करेल ते चिटकून दर्शक वर करेल की नाही? त्याच्यावर पाणी घालेलं का नाही? त्याच्या जागी ओरिजिनल येऊ द्या बरं. जर ओरिजिनल असलं तर एकीची हिंमत आहे माहिती जायची. कसा येड लागला जगाला
पुढं म्हणू द्या तुम्ही मागं म्हणा आड नका पडू आत्ताशी सुरुवात आहे. एक तर मला याच्यातलं काही गाजर कळत नाही बाबा आड कळत नाही उभं कळत नाही मला मी माझ्या नादात राहतो मी काही खानदानी कीर्तनकार नाही चिकना चोपडा नाही 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 मी माझ्या सद्गुरूची कृपा माझ्यावर झाली आजची कृपा तुकोबरायर बाबाजी चैतन्याची झाली ना तीच कृपा माझ्या जीवनामध्ये एक संत आला आणि संतानं सांगितलं भाऊ नोकरी करता करता देवदेव करता येतो नोकरी करता करता बायका पोरं पोचता पोचता देव होता येतं हे माझ्या सद्गुरूंना सांगितलंय म्हणून तुमच्याकडे भुकाचा योग आला विठाला विठाला विचार करा मराव कोणाला वाटत की इथं वरबोट करा बरं त्याची समाधी बांधू आपण इकडं मी मरूस तर कीर्तन करतो त्याचे वाले आहे का एखादा कोणी मला मराव वाटत म्हणून काहून बरं कोणी मरत नाही का मग काय शिक्का मारून आला काय छातीवर मै मर नाही सकता का खिशात चिठ्ठी आणली एवढी एवढी मै मर नाही सकता नाही ना मरण सगळ्यालाच आहे अय राम गेले कृष्ण धकले बरं का इथं येथं उर नाही ढकले बर का इथं 33 कोटीला काडी लावली या काळाला सगळ्याला मला सुद्धा जायचंय पण जात असताना ते देव झाले आम्ही काऊन भूत होऊ राहिलो आम्हाला काऊन तोंड वाचून डोळे फाडून जायची पाळी आली मार्ग चुकला हे आता मला मालिक कुंजला धकायचंय मी निघलो तिकडून संभाजीनगरहून निघलो मी जरा बारीक ऐका बर का हा मी तिकडून निघलो संभाजीनगरहून मला देवगाव रंगारी लागावा बरोबर आहे ना लोणी लागावा शिवबंगला लागावा तलवाडा लागावा तुमचं कसाब खेडाला लागावा पुही लागावा मला तिकडे यावला लागलं निफाड लागलं तर अरे चुकली यावर मग फेरा पडे यावर मग फेरा मला 2:45ची डबल बेल 9:45ची डबल बेल 8 वाजले भाऊ याच्या कुठे गेलते भाऊ होते ना आता येईल तिकडे हा भाऊ ते याच्या करता मला 2 तास लागत इथं उभं राहिल्यावर मी खानदानी कीर्तनकार नाही पण मला इथं उभं राहिल्यावर 2 तास लागत काय गाजर सांगायचं तुम्हाला अर्ध्या तासात ज्याच्या जवळ काही नसलं का त्याची गुळण्यावर मोटर चालत असली की त्याला बरं आहे तुम्ही ठाईची काढी तरी चालत त्याला हा मी काहून म्हणलं तुम्हाला पंचपदी सरळ घ्या कारण आम्हाला लय वकू येतं म्हणून उलट्या करावं लागत इकडं अरे आम्हाला तळमळ आहे का बसलेल्यापैकी सगळ्या बिना डोक्याचे नाही एखादं तरी डोकेबाज असेल ना त्याला कळलं नाही ही गोष्ट हे काहून मुखू राहिलं मला काय मुळव्याध झाला का वाटाला अरे ज्या संतांनी तळमळ करून सांगितली ना त्यांच्या तुकड्या करता मौती केल्या आम्ही ज्ञानवरायाच्या तुकड्या करता मौती केल्या तुकोबरायाच्या तुकड्या करता मौती केल्या आमचं तर आता तर बाबाचे 10 फोन झाले बाबा कुठलं घ्या द्या काय खात्यात दगड खायचो आता काय खातो घरी जेवणार का दारी जेवणार भाषणात नेऊन घाला त्याला जेव अरे जावा एवढा मोठा परमार्थ साधू संतांना अनुभवून सांगितलं जगाला त्यांना तुकडे कोणा वाढले नाही आम्ही आयत्या पिठावर रेगा ओढून राहिलो वा वा लाईट याची चालू आहे आमचं दमदार सग बेटा तू नखरे तू पाशी थोडं थांब तू तुला माहित नाही अजून तुला वाटून राहिलं लई यंगरड जात माणसाची जाऊ दे ज्या मार्गाने ऋषी मुनी गेले ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जावं लागेल संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं लागेल का नाही भाऊ आपल्याला काही याच्यातलं गाजर माहिती का काही माहिती मरायचं कसं माहिती कोणाला
मरण कोणाचं चुकलं? मन माझे मरून गेले, 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 मज केले अमर, मरून गेले, मज केले अमर, मन माझे मरून गेले, मज केले अमर, माझे मरून गेले, मज केले अमर, मरणाआधी राहिलो मरून, त्याचं मरण मरून गेलं ना आमचं गाव शिल्लक राहिलं. आम्ही तर त्याच्यापेक्षा लय देव देव करतो. श्रीकृष्ण मंडप सर्वी तुम्हाला लाख लाख धन्यवाद बरं का. ते माय फ्यूज उडेल होता मध्ये, तुमचं नावच नाही आलं घ्यायला. मी रेंज मध्ये राहत नाही भाऊ, मला इथं पिल्यावर चढती, लोकांना तिकडे चढती. दिवसभर ड्युटी करायची थोरात बाबा, आणि इथे येऊन जोरात करावं लागत आहे. जाऊ द्या, काय चाललं होतं? ज्या मार्गाने ऋषी मुनी गेले त्या मार्गाने जायला पाहिजे की नको? बघा, आज तुकोबरायाचा उद्धाराचा दिवस आहे म्हणून सांगायलो बरं तुम्हाला. बघा, कोणी सांगणार नाही तुम्हाला बरं का. 96 पिढ्यात कोणी सांगितलं नाही, इथून पुढे सुद्धा तुम्ही कोणी सांगणार नाही, कारण आम्ही तुकड्यावर लागलेली लोक आहे. जिला हातपाय खोलले तिला लेकराची किंमत आहे की नाही? जिला झालंच नाही ती काय ती काठ्या व्याकारत राहत्या, ते काय खरं? तुला झाले नाही तुगच राय. जिला हातपाय खोलले का तिला माहित राहतं 9 महिने 9 दिवस कसा गोळा सांभाळावा लागतो. आमच्या साधू संताला माहितीये. अरे कलियुगामध्ये कोट्यावधी जीव मरतील, तोंड वाचून जातील. म्हणून कलियुगामध्ये जे साधन आहे ते साधन शेवटच्या माणसापर्यंत जाय करता. यायला धंदे नाही, आम्हाला उद्योग नाही. काय करताय? हा धन परमार्थ काय करताय? लाखो कोटीनं उलट हालचालली, पावड्यानं पैसे वाढायचं काम चाललंय. साधू संतांच्या जीवावर पावड्यानं पैसे वाढायचं काम चाललंय. खरा परमार्थ कोण सांगेल? आजच्या गोष्टीला, आजच्या दिवसाला जे बाबाजी चैतन्यानं तुकोबरायाला सांगितलं ते कोणा सांगायचं? काय सांगितलंय तुकोबरायाला? हातापाया टांगण्याचं सांगितलं काय? अरे जे सांगितलं ते इतिगु येता मामा आहे. आणि ते प्राप्त करायकरता, ते प्राप्त करण्याकरता तुकोबरायाला देव सोडून ओतूरला जावं लागलं. ती गोष्ट प्राप्त करायकरता पैठण सोडून एकनाथ महाराजांना देवगिरी पर्वतावर जावं लागलं. पंढरपूर सोडून नामदेवाला औंढ्या नागनाथाला जावं लागलं. तो दिवस आजचा आहे. त्यानं लिहून ठेवलंय माघ शुद्ध दशमी. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी माझ्या जीवनामध्ये संत आला आणि संताचा परिणाम झाला. बघा, संत अनुभवाचा असावा का बिगर अनुभवाचा? तुम्ही इथं बसले, तुम्हाला संसाराचा अनुभव आहे का नाही? लग्न नाही झालं त्याचा अनुभव, लग्न झालं त्याचा अनुभव, पोरं झाले त्याचा अनुभव, पोटफूळ उठलं त्याचा अनुभव, डोकसं उठलं त्याचा अनुभव. देवाचा अनुभव काय? देवाचा अनुभव काय? काय आलं माहिती? देवाचा अनुभव देवाच माहित नाही तर देवाचा अनुभव येईन कुठून? देव कळायला पाहिजे का नाही? तुकोबरायाला उपरती निर्माण झाली आणि ते तुकोबराय सगळ्या लोकांना विचारायचे. पंढरपूरला गेले, आळंदीला गेले, सगळीकडे फिरले तुकोबराय. डोक्यामध्ये विचार होता का मला देव दाखवणारा कोणीतरी भेटला पाहिजे. तळमळ लागली तुकोबरायांना. अरे इतर लोकांसारखं जन्माला यायचं, मरायचं नाही, मला माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे. म्हणून सगळ्या संतांना विचारून झालं, कोणी सांगेना. एक जग म्हातारे झालेले महाराज होते तिथं. त्यानं पाहिलंय ते तुकोबरायाची तळमळ. त्यांनी सांगितलं, तुका अरे इकडे, सारं जग पाठमोर आहे रे त्याला, सगळं जग पाठमोर आहे त्याला. तू जी गोष्टीची तळमळ करून राहिला ना ती गोष्ट तुला इथं नाही भेटायची, इथं नाही भेटायची. नाही
पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये माळा भेटतात, बुक्का भेटतो, अष्टगंध भेटतो. ऐ तिथं बाजार भेटतो, बाजार. उद्धाराचा मार्ग भेटत नाही तिथं. तुला जर उद्धार व्हावाचं वाटत असेल तर ओतूरला जा. बाबाजी चैतन्य नावाचा महात्मा आहे आणि तो महात्मा तुझी वाट बघतोय. जा. अरे संत सुद्धा खानदानी असावा, त्याच्यात अगरबत्त्या गुल होईल. ते काय वाज देईन तुम्हाला? त्याच्या साऱ्या 4 लाईन गेलेल्या आहे त्याच्यावाल्या. ते काय सांगेन तुम्हाला? त्यांनी सांगितलं गेलंय तुकोबर आहे, मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत. ओतूर कुठं माहित नाही. बाबाजी चैतन्य काळे का ढवळे माहित नाही, चपटे का नकटे माहित नाही, पण निघाले, शोधात लागले. काही मी उद्धार पावे, तळमळ लागली. तुकोबर आहे बाबाजी चैतन्याच्या दिशेनं, ओतूरच्या दिशेनं वाटचाल केली. करता करता रात्र झाली. ओतूर मध्ये आले. गाव सामसून झालेलं होतं. तुकोबारा येतात. चौकामध्ये 2-4 जण बसलेले होते. तुकोबाराने विचारलं, अहो मला बाबाजी चैतन्याला भेटायचंय. काय भेटायचं गरज आहे? आजच्या गावाच्या बाहेर राहते. खऱ्या संताला मेकअप मध्ये राहत नाही. हो, आम्ही बोललं का लई करळ लागत आहे लोकाला. तमाशातल्या बाया कमी नखरे करू राहिली, एवढी बुवा नखरे करू राहिली. हो, तुम्ही तर पहिलेच उडेल बल पोरगी काळी जरी असली तर 15,000 देऊन ढवळी होती का नाही? हाच म्हणता येईल, नाही म्हणत म्हणजे बुवा काही मनाचा भुकून नाही राहिला बुवा. देते का नाही? 15,000 काय ना गरीबी, लाडकी बहीण काय लागेल तुम्हाला? 15,000 देऊन काळी पोरगी ढवळी होती आणि 2 महिन्यांना पुन्हा ढेकळात टाकली तर 6 महिने सापडत नाही. जाऊ द्या. तुकोबरायला विचारलंय. तुकोबरायने सांगितलंय बाबाजी चैतन्य गावाच्या बाहेर राहतात आणि बाबाजी चैतन्याची शोध घेत अहो तुम्ही तिकडं कशाला जाता? तिथं जगनाडे महाराज होते. तेलाचा घाणा होता. त्या घाण्याजवळ बसले तुकोबराय. इथं बसा. इथून ते गंगा स्नानाला जातात. तुम्ही इथं बसा. तुकोबराय तिथंच बसले. बघा, तळमळ लागली पाहिजे उद्धाराची. बायका पोरं पोचता गॅप पडले कमरात तरी धंदा चालूच आहे. नातीला पोरगं घेतलं पाहिजे. सोडून दे ना मारुतीला. अपेक्षाची एवढ्या झाल्या का विचारू नका. याच्या घरी खाया खिशात नाही आणा नाही हो म्हणतो, नोकरीला लागत होतो. अरे उघडी पाहिजे का नाही डोळे लोकाय नाही. हे काय हे बी बोना भुकायचंय का? म्हणून समाज प्रबोधनकार म्हणतात त्याला. हे धंदे केले का तुकोबरायला? आई माझी बाप माझा तुकोबरायने सांगितलं. काय सांगितलंय तुकोबरायनं? उद्धाराचं सांगितलंय. मग तुकोबराय तिथं बसले घाण्यावर. रात्रभर डोळ्यामध्ये तेल घालून वाट बघताय. अरे उद्धाराला जसा जीव उद्धाराला येतो ना तसा त्याला तळमळ वाटते. तसा त्याचा जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. पहाटे 4 वाजेपर्यंत तुकोबराय जागे होते आणि पहाटे 4च्या सुमाराला ब्रह्ममुहूर्तामध्ये बाबाजी चैतन्य हातामध्ये विणा घेतात, चिपळ्या घेतात. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. वा, ध्वनी चालू होता आणि तो ध्वनी तुकोबरायच्या कानावर पडायला लागला. ते तुकोबरायला दूध येतं ना, येतं का नाही? अय, या मेंटल लोकांना काहीच कळत नाही. येतं का नाही? खाली जाळ पाहिजे चांगला. तो अपार इजून गेला आणि तुपावर राहिला आता. अय बघा, आतून पोटातून या उल्हासता रंगी
हे नाथाळ बाबांचे भागवतातलं प्रमाणे ये तुकोबाराय सांगतात, मला तळमळ लागली केव्हा मला त्यांचं दर्शन होईल असं झालं. आणि बाबाजी चैतन्य हातामध्ये कंदील घेतात आणि रस्ता होता, काही टॉर्च नव्हता, मोबाईल नव्हते, बाबा ते कंदील घेऊन चालले. त्या कंदिलाचा प्रकाश तुकोबरायाच्या नजरेत आला आणि तुकोबराय तटकन उठून उभा राहिले. अंधारामध्ये वय झालेलं होतं बाबाजी चैतन्यांचं. आणि चालता 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 जसे 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 जसं जसं बाबाजी चैतन्य जवळ यायला लागले तसा तसा तुकोबरायावर परिणाम व्हायला लागला. ओरिजिनल संताचा अनुभव सांगतोय तुम्हाला. ओरिजिनल संत जीवनामध्ये जर जवळ जरी आला, तुमच्या जवळ जरी आला, तर तुमच्या अंगाला 3.5 कोटी रोम उभा राहिले पाहिजे. तुमच्या अंगाला थरकाप सुटला पाहिजे, नेत्रातून अश्रुधारा व्हायला पाहिजे. समजून घ्यायचा ओरिजिनल महात्मा तुमच्या जीवनात आला. जसे जसे बाबाजी चैतन्य समोर यायला लागले तसे तसे तुकोबरायाला लाटा उसळती प्रेमाच्या, 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 उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती त्या अंधारामध्ये बाबाजी चैतन्य चालले गंगा स्नानाला. जसे बाबाजी चैतन्य समोर आले तसा साष्टांग दंडवत तुकोबरायाने बाबाजी चैतन्याच्या पायावर घातलाय. घातल्याबरोबर बाबाजी चैतन्य सांगतात, महा जमाला गेला, इथं कुणी माया पाया पाडायला आलं नाही. एवढ्या पहाटी एवढ्या अंधारामध्ये कोण माझं दर्शन घेत आहे म्हणून सांगितलंय, बाळा उठ. 2 मनगट हात, 2 खवटे हातामध्ये धरले खांदे आणि उचललंय तुकोबाला. बाळा नवीन दिसतोस, कुठून आला, कशासाठी आला, कळतय संताला न सांगता तुम्हा. हा ते काय अशी होती का आमच्यासारखी पोटावरी लागेल, त्याला कळालंय हा जीव उद्धाराला आलेला आहे. म्हणून ज्यावेळेस उभा केलाय त्यांनी सांगितलंय, देहाला तुका म्हणतात, देहून आलेलो आहे बाबा, मला शोध लागलाय, मला देव बघायचाय, देव मला तुम्ही देव दाखवा. काय ना काय सांगितलं माय आश्रमावर या. काय सांगितलं असेल बाबाजी चैतन्यानं, जरा बारीक ऐका बरं काय. 96 पिढ्यात तुम्हाला कोणाला ऐकायला भेटायचं नाही. आणि पुढल्या वर्षी मला नंबरच लागेल असं काही नाही. मध्ये शिट्टी वाजली तर काही गॅरंटी का बोला घरी जायची. जा बघा, या देहाला तुका म्हणतात, पण मला देव पाहायचाय. बाबाजी सांगतात, तुका देव पाहायचा नाद सोडून दे. अरे देव पाहायचा नाद सोडून दे, देव पाहायचा विषय नसतो. जे मी सांगितलं तुला, जसं सांगितलं तुला तसं करावं लागेल. त्यांनी सांगितलं, बाबा ठीक आहे, तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार. एवढ्या करता उठत बसत घर पुसत आलो. काय करता, उद्धारा करताच आलो. तुकोबरायाला हातात धरलंय आणि तुकोबरायाला गंगा स्नानाला नेलं. सप्तविली वाटे जातो गंगा स्नान, सप्तविली वाटे जातो गंगा स्नान, सप्तविली वाटे जातो गंगा स्नान, सप्तविली वाटे जातो गंगा स्नान. मस्तकी तो दान देणारा देवीला मस्तकी तो दान देणारा देवीला
बाबाजी चैतन्यानं हात धरलाय, गंगा स्नानाला नेलंय, गंगा स्नान झालंय, त्या तीरावर मांडव्य नदीच्या तीरावर तुकोबरायला बसवलेला आहे. आणि अनादी काळाची असलेली परंपरा, जोपर्यंत जीवनामध्ये परंपरा येत नाही, जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही, तोपर्यंत केलेला परमार्थ शून्य. बघा बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला, बघा ना, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ केतोनिया. ब्रह्मदेवानं नारद मुनीच्या कानात सांगितलंय, नारदानं व्यासाच्या कानात सांगितलंय, व्यासानं राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य, याला परंपरा म्हणत्या. आम्ही हरिपाठात म्हणतो परंपराच्या 18:15 म्हणत्या का नाही? घरादाराशी नाट्य पोराशी पाठ आहे का नाही? कायला म्हणत्या परंपरा? कसा खेड्यावर आली आणि पोखरीला निघून गेली, हिला परंपरा म्हणत्या का? परंपरा कशाला म्हणतात? सगळ्याची परंपरा आहे. आधी नाथ उमा आहे ना, परंपरा आहे. आम्हाला कायची परंपरा आहे? दगडाची. कायची परंपरा आहे? जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव सबल ब्रह्म, नाथाची परंपरा. आम्हाला कायची परंपरा? जेवायला बसल्यावर पत्तरवाळ्या पुढे घेते का माग? हे कसं कळत आहे? हे कसं कळत? पुढे जावं लागत आहे, माग घे ना. मग कळू नाही का परमार्थ? कळू नाही. कशानं परमार्थ करायचा? हातापायानं टांगड्यानं करायचा असतो काय? अय, ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, ती गोष्ट वैखरीने करायची नाही. ज्यावेळेस बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला अनादी काळाची असलेली गोष्ट, तिला नाम म्हणतात. बाबूजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले तुम्ही सुज्ञ आहे ना, विचार करा. हा भंग काढायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागत. म्हणू बाबा 1 किलोचे टाळ छटाकावर आणले हो आम्ही. 1 किलोचे टाळ छटाकावर आणले, म्हणणाऱ्यांना दाडाला गेले. कळते का ही गोष्ट? बाबाजी आपुले सांगितले नाम. तुम्हाला, तुम्ही कांद्यावाले लोक आहे, जरा बारीक विचार बर का. हा, तुम्ही ट्रॅक्टर घेऊन गेले नांदगावला कांदे विकायला, आणि नेमकं तुमच्या ट्रॅक्टरच्या वेळेस भाव वाढला, तुम्हाला 1 लाख रुपये आले कांद्याचे. जरा बारीक लक्ष द्या बरं का, काय सांगू राहिलो. नाही तर आलत कुदू केलं, भुकलन गेलं निघून, असं नाही व्हायला पाहिजे. गेले तुम्ही नांदगावला गेले, 1 लाख रुपये आले, त्या माणसानं तुम्हाला 500-500च्या 2 बंडल दिले ना. मग ते पैसे असे उचकीत आणता का तुम्ही? नाही ना, रुमालात घाली त्या, त्याला म्हणते कॅरी बॅग दे. बरोबर आहे ना? इकडून एखादी पिशी नेल राहते, मळेल चिळेल, त्याच्यात घालून घुलून पिशी घालून. बरोबर आहे ना बाबा? बरोबर आहे नाही? मग हे सगळे न्यात्या आणि बस स्टँडवर येत्या गाडी धाराला. आपल्या गावातला सकाराम भेटतो तुकारामाला. खरंय तू कांदे घेऊन गेलता ना? हा गेलतो. काय भाव गेले? नाही बरी गेली. म्हणे मग पैसे रे? नाही तो फोनवर मारणार आहे, फोनवर इकडे का टकोरा जाणार आहे त्याच मला बागमोडी मारत. बरोबर आहे का? ते फोनवर मारणार आहे, त्याच्या खिशात काय आहे?
तेव्हा फोनवर मारणारे, फोनवर मारणारे. अरे सरडे जर पैसे इतके झाकून आणावा लागतात मग पार्लर तर उघडा असेल का? मग तुकोबाराला तिला कळत नव्हतं का? जी गोष्ट दिली ती परिणाम करते. ज्या गोष्टींना परिणाम होतो, देहाचा विसर पडतो, त्या गोष्टीला नाम म्हणतात. आणि ती गोष्ट तुकोबारायना हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. तुकोबारायला ना त्या काळात असलेलं नाम सांगितलंय, त्याला रीती, त्या रीतीनं नाम सांगितलंय. सांगितल्यानंतर तुकोबा जे सांगितलं तसं करा, जेवढं सांगितलं तेवढं करा. बसा आता, डोळे बंद करा, चालू करा. तुमच्याकडे जनरेटर आहे का? जनरेटर आहे ना? जनरेटर लाईन आहे बाबू. श्रीकृष्ण मंडप आपली लाईट जर गेली, जनरेटर चालू करतो की नाही? आपण करतो की नाही? त्याला चोक द्यायचा राहतो, हँडल गुतायचं राहतं, बरोबर आहे ना? काय कवर लोक हँडल मारा लागेल त्याला. ऐका ना, ऐका ना, कवर लोक चालू होऊस तरच ना. चालू चालू झाल्यावर बी हानी तर काय ते कळू नये का? मेंटल लोकायला कळू नये. कुठून आलं का ना? जरा भेट रे तू, तुला कळन मग काय येतं. तिकडे किडे नको पडू, माग समोर भेट, समोर बाप दाखव, नाही तर श्राद्ध का. मग बाबाजी चैतन्यानं तुकोबारायला बसवलं. बसवल्यानंतर कृपादृष्टी केली. सद्गुरूच्या हातामध्ये 239 लहरी असतात. जे ओरिजिनल महात्मा असतो ना, ओरिजिनल संत जो राहतो ना, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, तो जवळून जर गेला तर तुमच्या अंगाला काटा येईल. आणि ज्यावेळेस हात ठेवला मस्तकी तुकोबारायाच्या, घंटा निघून गेला, तुकोबाराय मार्गी लागली. हो, गोविंद 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 गोविंद. मना लागली या छंद, मग गोविंद ते गाया, वेद नाही देवा तया. आमचे प्रमाण आहे की अय मेंटल, आमचे प्रमाण आहे की काय सांगताय तुकोबाराय? बघा, मग गोविंद ते काया. अर्धा तास पाऊण तास निघून गेला. तुकोबारायाला असो ऐसा कोटी आठवची नाही. देहीच विदेही भोगुदशा. परिपूर्ण देहाचा विसर पडायला लागला. आणि जसा 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 तुकोबारायाला देहाचा विसर पडायला लागला, तसा तसा ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित बांधे काया, मना सहित बांधे काया, सहित बांधे काया, मना सहित बांधे काया, मना सहित बांधे काया. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. हे खाली पाहिजे, मग माझ्या येते कीर्तनाला. लोकांसारखं नाही असं तुकारामाने असं सांगितलं, ज्ञानानं असं सांगितलं, नामाने असं सांगितलं. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी त्याला तारीखच नाही. कीर्तन मी ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते सांभाळ. कीर्तन म्हणजे काही जोक नाही. आणि आम्ही काही कीर्तन काही जाऊ दे, मला पुढे नाही बोलायचं. आमच्या आनंदाकरता कीर्तन करतो. हा, तुम्हाला कळलं नाही कळलं आम्हाला काय घे नाही. तुम्ही आता कीर्तन झालं काय, जे विठ्ठल होणार आहे ना, होणार आहे ना, काय घे नाही कोणाला. झटकून मोकळी होऊन जाते लोक, त्याला ते धंदे इवळाचे. हा, तुकोबाराय मार्गी लागली. परिपूर्ण देहाचा विसर पडला तुकोबारायला. बाबाजी चैतन्याच्या लक्षात आलं परिपूर्ण देह भाव गेलेला आहे. आणि शिवभावाला पात्र झाले तुकोबाराय. कापे
तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती चित्तचा कटले आटू घेत वाचा पांगुळली जितीच्या तीत पाद कुंचित रोमांच आली अर्धवून म्हणीत डोळे वर्षिताती आनंद जळे आतुलिया सुखर्मेची निबळे शरीर बाहेर कापे तुकोबाराय घंटा निघून गेला बाबाजी चैतन्यानं सांगितलं तुका उठ आता तुकोबारायनं उठले तुकोबारायनं डोळे उघडायचा प्रयत्न केला आणि ते तुकोबाराय सांगतात तुका पंढरीला गेला तुका पंढरीला गेला पुन्हा जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला तुका पंढरीला गेला तुका पंढरीला गेला तुका पंढरीला गेला देव पहावयासी गेलो तेथे देवाची वहुली किती महिने लागले तुकोबाला आमचे तर पार मराला टेकलो आम्ही आता देव देव करता करता तुकोबा राहायला किती वेळ लागला कापुराच्या वाती उजळल्या 2-3 ठाईची समाप्ती झाली जायची अरे संत जीवनात यावा हो संताचा मार्ग जीवनात यावा त्यावेळेस कळतंय ते तसं नाही कळत ते हा तुकोबा आहे ना डोळे उघडल्याबरोबर देव दिसायला लागला आणि डोळे बंद केले तरी देव दिसायला लागला काय परिणाम असेल तो काहीतरी वर्म असेल का नाही आया हो कडू कारला सगळीलाच गोड होत नाही ती गण माय बाप घाली ती त्याच्यात नाही होत तिच्या कोण 96 पिढे गेले तरी त्याच्या कोण कडू कारला गोड होत नाही खाऊन त्याच्यात वर माहिती तिलाच माहिती तस जीवनाचं वर्म आहे मरण जर टाळायचं असन मरण जर यावा नाही असं वाटत असत तर त्याचं वर्म आहे ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या गुन्हा प्रकटोनी हो तुकोबा आहे परिणाम झाला आणि बाबाजी चैतन्य सांगतात भाऊ तुका आता कसं वाटत तुकोबा राय सांगतात बाबाजी इतक्या लवकर देव प्राप्त होऊ शकतो ते संत होते तू काय भूत आहे का ते पुढच्या दारानं आले आपण मागच्या दारानं आलो का अरे ज्या मार्गाने संत आले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही आलो ते काय आता खरो राय लोक ते काय खरो आहे का फाशी घेऊन मर रे तू काहून लोकाला फसुरायला आप मरे तो मरे यजमान फुले के मरे तू झोपत नाही दुसऱ्याला झोपू देत नाही बघा परिणाम झाला तुकोबारायावर आणि बाबाजी चैतन्य सांगतात त्यांना तुका हे माया घरचं नाही बरं का तुका अरे माया घरचं नाही हे कुणाचं आहे अभंगाची मार्ग दावणी गेले आती दावणी गेले मार्ग दावणी गेले
करावं का मनाच्या मार्गाना? 15 मिनिटं माझ्या हातात आहे आता. बघा हनुमान फटका बसला तर बसला. हो काय आम्ही उक्त नाही घेत. कीर्तन काय दावणीचे बैल राहते का? साडूचे बैल आणले उभा ठेवाली तू. बघा आमचं काम आहे सांगायचं. हे जरी नाव ऐकाल दुसरं येईन, हे जरी नाव ऐकाल सरत शेवटी बा काळ बांधून. लोक म्हणजे पावसात सुतळी जादा नाही, बियात पडली नाही पाहिजे खाली. हा कारण यांना लय सप्ते बंद पाडेले आणि त्याला वैकुंठ वाशी आमच्यासारखे म्हणतात. बुवा लोकांना तरी म्हणावं त्याला. जाऊ द्या काय चाललं होतं तू भूक. हा मनोमार्गे गेला. नमस्कार. ज्ञानोबराय सांगतात मनाच्या मार्गाने धडकला ना 84 लाख योनीला जावा लागेल. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. संताच्या मार्गाने जा. ज्या मार्गाने संत गेले, ज्या मार्गाने राम कृष्ण पंथ क्रमी याला रामाला सुद्धा या मार्गाने जावं लागलं बरं का. मी जे भुकू राहिलो ना या मार्गाने रामाला सुद्धा जावं लागलं. परब्रह्म राम वशिष्ठा शरण रामाला सुद्धा गुरु करावा लागला का नाही. रामाचे गुरु वशिष्ठ, कृष्णाचे गुरु संदीपान. त्याईना गुरु केले. आमचं काय चाललं ह्या बाय म्हणजे बाई तसं मरू नाही, गुरु करून मारावा. ज्यानं केली त्याला विमान आले काय तुमच्या गावात? गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. तुमच्याकडे धरण आहे जवळ माणिक फुलच धरणात मासे धरी. वा रे वा गुरु मेंटल खोपडीचे. काय सांगावं गुरु ना. एकादशा करावा, संवाद करावा, हळदी पंढरीची वारी करावा, लोकांचे बांध करावा. अरे हे मेंटल लोकांना सुद्धा माहिती. तोच सांगायला पाहिजे अशातला काही भाग नाही ना. उद्धाराचं सांग ना. ज्या गोष्टीने उद्धार होतो त्याला नाम म्हणतात. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. 15 मिनिटं ना कमी बॉल मध्ये जादा रन काढून घेतली पाहिजे. काय सांगायचं उद्या विकेट पडली तर आपला आनंद आपण घेतला पाहिजे. वाघमोडे महाराज हा हे गावच्या हनुमान बाहेर काय हे नाही आपल्याला. हो म्हणून तुकोबाराय सांगतात ज्या मार्गाने मार्ग दावणी गेले आधी आम्ही सुद्धा त्या मार्गाने गेलो. ज्ञानोबराय सांगू. ज्ञानोबराय सांगतोय. ज्ञानोबराय 18व्या अध्याय. काय मला लागत वेळ खरं म्हणजे लय अवघड खेळ. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओळीमध्ये वाची द्या का ज्ञानेश्वरी घरी जाऊन वाचा. पहिल्या अध्यायाची 70 नंबरची ओवी काय सांगते. या गीतार्थाची थोरवी सोय संभविवारी तीत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. आई पार्वतीनं तुम्ही पाणी नाही द्या ना. पार्वतीनं प्रश्न विचारला कोणती साडी घालू, खवळी घाली का पिवळी घालू, हे विचारलं काय पार्वतीनं. पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता. तुम्ही सध्या प्रमाणात नमस्कार तुम्हाला दर्शक थांबा दर्शक. कारण तुम्ही लई असे इकडं वाघ मोडे आणि तिकडं वाघ मारे आणि दोघांच्या मध्ये मी आहे कुसमडी. जाऊ दे काय जाऊन दे. काय चाललं होतं बघा. हा महादेवाला पार्वतीनं प्रश्न विचारला तुम्ही देवाचे देव महादेव कुणाचं भजन करता, कुणाचं करता भजन. आमच्या बहिणी म्हणतील रामपूजी भजन करी महादेव श्रीराम जय राम. राम होता का? जाऊ द्या मला तिकडं नाही घुसायचं, मला मुद्दाम पेटायचा. या प्रश्नाचं उत्तर महादेव बाबांना ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात दिलेलं आहे. 1751 नंबरची ओवी. घरी जाऊन लिहून घ्या ना प्याना. तुम्ही येईल 70 नंबरच्या ओवीचं उत्तर 18व्या अध्यायाच्या 1751 नंबरच्या ओवीमध्ये दिलं. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. काय सांगितलं महादेवानं जे सांगितलं ते गुह्य पुसता सांगेन हित गुज मात बैसुनी एकांत सुख गोष्टी. आणि ते सांगितलं विचारल्यानंतर पार्वतीला सांगितलंय पार्वती याला परंपरा म्हणतात. कशी वहिनी घातली गुरुना मला वेळच गेलंय भरून श्रवणात पेरणी केली अरे नयनात उगवण झाली मन पवन एक करून मला वेळच गेलंय भरून. काय सांगितलंय पार्वतीच्या कानामध्ये मा नाव घे.
वशिष्ठांना रामाला काय सांगितलं? तो नाव घे. अरे जे सांगितलं ते इतिगुह्यतमं शास्त्र आहे, त्याला परंपरा आहे आणि त्या परंपरेनं जीवाला मिळालं त्याचा केला रे केला परिणाम. बघा, तोच मार्ग जीवनात यायला पाहिजे. तो जर मार्ग जीवनात नाही आला, सांगू पुढं, तो जर मार्ग जीवनात नाही आला, हरिपाठातला प्रमाणे, हरिविना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. हा, आपल्याकडं माणसं दाखल्यावर पीठ झाकी टाका. आया हो, पीठ झाकी द्या ना. हा, तुमचं आमचं सारखंच आहे. पीठ झाकल्यावर त्यानं मला एकदम भेटलो होतं बाबा, 90 वाऱ्या केल्या त्यानं. आता मोदीच्या फ्री झाल्या ना, 90 वाऱ्या केल्या त्यानं पंढरपूरच्या. 90 वाऱ्या. मला म्हणजे बाबा 90 वाऱ्या केल्या आपण. म्हणलं बाबा तुम्ही धकले का? मला पीठ पाहायला बोला फक्त. कायचे पाय आले असं त्याच्यावर? काय झाले असं? विठ्ठलाचे यायला पाहिजे का नको? वाकडे तिकडे झाले. 84 लाख येऊन येलं धकलंय ते. अद्वैत कुसरी विरळा जाणे. मग तो मार्ग जीवनात यायला करता तुकोबराय ठासून सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेनेची पंक्ती चालू जाता, तेनेची पंक्ती चालू जाता, तेनेची पंक्ती चालू जाता, तेनेची पंक्ती चालू जाता, हो तेनेची पंक्ती चालू जाता. मुबारक माई, मुबारक माई, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पुढे येण्याचे पंथे चालू जाता न पुढे गुंता कुठे. काही संत सांगतात आमच्या विश्वासावर जा, इथं कुठंच गुंता नाही. होय, कुठंच गुंता नाही. कारण संताचा जो मार्ग आहे, संताचा जो परमार्थ आहे, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभवून संतांनी आपल्याला सांगितलंय, म्हणून संताच्या मार्गानं जावा असं जगद्गुरु तुकोबारायला सांगायचं आहे. आणि तो आजचा दिवस आहे बरं का, ज्या मार्गानं तुकोबाराय गेले आणि ज्या दिवशी सद्गुरूची कृपा. बघा, सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये सद्गुरू आले मायबाप,
सद्गुरु जीवनात आल्यानंतर काय होतंय? सद्गुरु जीवनात आल्यानंतर पाप वासना आणि कर्माची वाट लागते. संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज मेल्यावर जाय. कधी जाय? सहज जात ते, पण संताचा रज लागतच नाही ना. आम्ही म्हणतो बाबा या आमच्या घराला तुमचे पाय लावा, काय लागू विकायचे काय तुला पत्र बांगारात? संताचे पाय लागू नये, संताचं वर्म जीवनात लागावं. ते नाम अनादी काळाचं असलेलं नाम, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाम जीवनामध्ये आलं रे आलं, जीवनामध्ये बदल व्हायला लागतो. तुमच्याकडं कीर्तन सुटायच्या बेतात आलं, 2 चरण सोडले, 2 चरण सोडायलाच पाहिजे असं काही कमिटीला बॉन्ड नाही करून दिला म्या. हो, कारण वेळ झालेली आहे, जास्त वेळ घेत नाही. तुमच्याकडं शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर कशाचा येतो? शेपूचाच येतो. चुक्याची खाल्ली तर, आंबट वरण खाल्ली तर, जे खाल्लं त्याचा अनुभव येतो का नाही येतो? बरोबर आहे ना? मग देव केल्यावर देवाचा अनुभव यावा का संसाराचा यावा? मग देवाचा अनुभव काय म्हणत्या? हे बिचारे महात्मे चांगले ये, नाही तर आम्ही कीर्तन करायला लागलो का हे एकमेकाला खुणा खाना काढते तिकडं त्याला नाही पटत ते. अरे बापा हो, मराच्या टायमाला मला जे यायला पाहिजे, अंतकाळीचा सोयरा मग पंढरीला जाऊन धरा. तिथे गेल्यावर येईनच अशातला काही भाग नाही ना. येईल का माऊली? येईल. अरे लोक मराला तिकडे जाते, येता येता रस्त्याला टाकापलटी घोडी भरावं लागते. अरे बापा हो, कुठं जरी असलो ना सहज मरता येत आहे, सहज. का झाकली या घटीचा दिवा, पण सद्गुरुनाथ पाहिजे. तिथं मराच्या टायमाला माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, तेथे कोणी सोडविना. सद्गुरु टांगड्याचा राहतो काय? कसा राहतो तिथं मराच्या टायमाला? जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. माझ्या जीवनात असा आला म्हणून भुकू राहिलो मी. हो, त्या देवाचा मूर्तिमंत अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे, पापनासे दरुषणे त्यांच्या दर्शनानं पाप जातात. म्हणून मायबाप बोलण्याच्या उगामध्ये तुम्ही सर्व संत मायबाप बोलण्यामध्ये काहीतरी तुम्हाला वाईट वाटलं असेल, चुकीचं वाटलं असेल, ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. मायबाप, आमचा हा खानदानी धंदा नाही कीर्तन करणं. दिवसभर ड्युटी करायची आणि संध्याकाळी भोगावं लागत आहे रोज रोज. पण एवढीच तळमळ आहे. जन्माला आलो ना, खूप भाग्याचे आहे तुम्ही. आम्ही संत धकल्यावर जन्माला आलो. संताच्या आधी जन्माला आला असतो ना, असेच काड्या लावल्या असते डिझेल टाकू टाकू लोकांना. डिझेलला नाही भागलं तर टायर टाकून जाळी त्या लोक. सुंदर काया राख बनेगी ऐसी दुनिया भारी तेरी, 2 दिन की जिंदगानी. म्हणून मायबाप या थोडक्यात अवकाश 2 चरणाचा भावार्थ केला. सप्ताह कमिटी आयोजकाला, गायनाचार्य, तुम्ही सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा चुकला असेल माफ करा. तुमचं लेकरू म्हणून विसरून जा. नाही पटला असेल तर विसरून जा. जे पटला असेल त्याचा विचार करा. ज्ञानेश्वर माऊली. तुला बाहेर घ्यायची होती का? याला बाहेर घ्यायची होती. राहू दे आता, जाऊ दे आता. काय राहतं दादा, वेळ होऊन. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय बोले करू देवा पुढे जागेवर उठायचं नाही, सर्वांनी खाली बसायचंय. फक्त 1 मिनिट सर्वांनी खाली बसायचं. जास्त वेळ घेणार नाही. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी